तुम्हाला पण असं काहीतरी गोड धोड खावं वाटतं? मग अशी बनवा ना एकदा मैद्यापासून बर्फी अशी. एकदा जर केली तर नक्की आठवड्यातून 2 वेळा करताल. हाताखालच्या साहित्यात, घरच्या साहित्यात. चला तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी मैद्यापासून बर्फी कशी बनवायची. तर लुसलुशीत, ना खवा ना पाक बनवता झटकीपट रेसिपी तयार होते. तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून देते. गॅस लावून कढई गरम होऊ देते. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते अर्धी वाटी यामध्ये तूप. अर्धी वाटी तूप यामध्ये टाकून दिलेलं आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते 1 वाटी मैदा. आणि मैदा हा कमी गॅसवर तुपामध्ये भाजून घ्यायचा. याचा रंग पण चेंज करायचा नाही. कमी गॅसवरच भाजून घ्यायचा. मोठ्या गॅसवर जर भाजला तर लगेच याचा रंग चेंज होतो, मग करपतो. त्यामुळे कमी गॅसवर 10 ते 12 मिनिटं असा भाजून घ्यायचा. इथे पाहू शकता, इथे असा 10-12 मिनिटं झालेले आहेत. आपला मैदा पण भाजलेला आहे. आता यामध्ये टाकून देते मी पिठी साखर. मैदा आपण 1 वाटी घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 वाटी पिठी साखर टाकून देते. कमी आता गॅस बंद केला तरी पण चालतं. आता मी खाली गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचे. नंतर यामध्ये टाकून द्यायची 1 वेलायची. अगोदर टाकून द्यायची पण विसरून गेले. आता नंतर टाकून दिलेली आहे मी इथे वेलायची. परत मिक्स करून घेते. इथं असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आता सर्व बॅटर बनवून इथं तयार आहे. आता एका बाउलमध्ये डब्यामध्ये काढून घेते मी. ज्या डब्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्या डब्याला अगोदर सर्व साईडनं मी तूप लावून घेते, किंवा तुम्ही बटर पेपर वापरला तरी पण चालतं. इथे तूप लावून घेतलेला आहे. आता यामध्ये खालच्या साईडला टाकून देते थोडासा सुका मेवा. नंतर करून घेतलेलं बॅटर त्यामध्ये टाकून देते. अशी बर्फी सेट करून घेते. आता हे इथे बर्फी सेट करून घेतलेली आहे. थोडे याला असं दबदबून घेते, आपली व्यवस्थित सेट होईल. आता याला कमीत कमी अर्धा तास तरी सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. नंतर आपण वड्या काढून घेऊ. इथे आता अर्धा तास झालेला आहे. आपल्या बर्फीला सेट पण झालेली आहे. आता मी प्लेटमध्ये एका काढून घेते. ही इथे पाहू शकता अशी निघलेली आहे. खूपच छान. वाव, काय मस्त निघून अशी तयार झालेली आहे ना आपली अशी बर्फी. आता मी हिला कट करून घेते. तुम्हाला हवं त्या आकाराची तुम्ही कट करून घेऊ शकता. आता उभे काप करून घेते मी याचे. इथे काप करून पण तयार झालेली आहे आपली अशी बर्फी.
तर इथं अशी तयार आहे आपली मैद्यापासून बर्फी. कशी वाटली मैद्याच्या बर्फीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.